बाबा अरे बरं वाटतंय? हो छान वाटतंय. सुलक्षणा काळजी घेते ना? खरंच? हो अगं खूप काळजी घेते ती. काळजीचं ठीक आहे ग, पण थोडासा कंटाळा येतोच ना. आई आई आनंदी वर्षा आलात तुम्ही? मला चुकून डोळा लागला ग. हो मग ठीक आहे. नाही मी काय म्हणते, तुम्ही आता घरी जा, मी थांबते बाबांसोबत. नाही ग बाई, तुझ्या मागे 17 काम आहेत. लग्नाच्या जेवणाची पण तयारी करायची आहे ना तुला. तुम्ही जा, मी थांबते इथे. मी करते सगळं व्यवस्थित. तुम्ही आता खरंच घरी जा, आरामाची गरज आहे तुम्हाला. आणि बाबा डबा आणलाय, जेवून घ्या. ऐक काही जेवता येत नाही यांना, सगळं सांडवतात लहान मुलासारखं. बरं डॉक्टर काय म्हणाले? कशी झाली ट्रीटमेंट? काय माहिती बाई, डॉक्टर येतात दर 2 तासांनी, ते चेक करून जातात. आपल्याला काही त्यातलं कळत नाही. आता राघवलाच एकदा सांगायला पाहिजे की डॉक्टरांना भेट म्हणावं आणि काय आहे ते विचार. नाही का ग? नाही नाही काही नको, ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित चाललेली आहे. आता मला बरं वाटतंय. तुम्ही त्यापेक्षा लग्नाकडे लक्ष द्या, त्याची तयारी राहिली ना अजून. लग्न व्यवस्थित पार पडणार आहे बाबा. आता तुम्ही लवकरात लवकर बरं होणं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? हो. बाबा तुम्ही मला लग्नाचं गिफ्ट आधीच का दिलत? तुम्हाला असं वाटत होतं ना की तुम्ही माझ्या लग्नाला नसणार आहात म्हणून? बाबा हे असं चालणार नाही. मी सांगून ठेवतेय, मला तुम्ही माझ्या लग्नाला हवे आहात. अहो बाप आणि मुलीचं नातं खूप घट्ट असतं. ते अनुभव तर नाही आलाय मला, पण मी दादा आणि चिंगीचं नातं बघितलंय ना. आणि तुम्ही तर मला आत्ता भेटलात, आत्ता तुमचा सहवास लाभतोय. आणि इतक्या लवकर मला नाही जायचंय दूर तुमच्यापासून. आणि तुमच्याशिवाय लग्नाला उभं राहायचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. बाबा अजिबात नाही, लग्नाला तुला उभं राहावंच लागेल. अगदी मी नाही येऊ शकलो ना तरीही. बाबा तुम्हाला काहीही होणार नाहीये. अगं मलाही लग्न पाहायचंय तुझं, पण देव न करो काही झालंच आणि मी नाहीच येऊ शकलो लग्नाला, तरीही तुला उभं राहायचंच आहे लग्नाला. हा वचन दे. पण बाबा असं काहीही होणार नाहीये. तुम्ही लवकर बरे होणार आहात. माझ्या लग्नात तुमचे आशीर्वाद हवेत मला. अगं हे सगळं नीट दिसतंय ना गं? सुंदर दिसताय. हो ना. अगं पोरींनो आवरा ग पटापटा, बायका येतील. हो आई. बाई ग, इतक्या कमी वेळात माझ्या पोरानं घर सजवलं. आई ओरडते ना. पण सगळं नीट दिसतंय ना? देवाला नमस्कार करून घे. हो. थांबा, काय झालं? खरंच खूप गोड दिसताय. कोणाचीही नजर न लागो. सुलक्षणा काकू, आनंदी येऊ का? ये अर्चना ये ग दुर्गा. या 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 या. झाली का तयारी? होते मस्त दिसतीये सा. हो. बांगड्या पण सुंदर आहे. आणि हेअरस्टाईल कोणी केली? मी केली. ओ मस्त ना. आणते आई. वहिनी बसा. हो हो या बसा. मालती अगं लवकर ये, हळदीचा कार्यक्रम सुरू झाला असेल. तुमच्याशिवाय नाही सुरू होणार. हॉस्पिटलला गेला होतात का? हो, माधवरावना डबा दिला आणि घाई घाई तिकडे आलो. या या बसा बसा. काका बाबा कसे आहे? एकदम ठणठणीत आहेत. मला म्हणाले वर्षाचं लग्न अगदी व्यवस्थित व्हायला हवं. छान दिसतेस.
थँक्यू. या बसा, मी आले. हं. आनंदी. हो आनंदी झालं का ग? हो हो झालं. मी करू का मदत काही? नाही झालं. झालं. हा ठेव. चला चल ये. बाबा. आनंदी अगं हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला हवी ना पटकन. हो पण उष्टी हळद आली नाहीये ना म्हणून थांबलोय आपण. अरे बापरे असं आहे होय. हो म्हणूनच थांबलोय. सगळं घरी केला सुने ना माझ्या. हे बाळा. काय कुठे निघालात? आता वर्षाताईंना हळद लावायची आहे ना आपल्याला. नाही ते अरे ते केळीचे खांब उभारायचे आहेत ना, ते व्यवस्थित केले की नाही, बाकीचं डेकोरेशन ते. राघवा राजा, अरे हळद आहे रे बहिणीची, तू जाऊन कसं चालेल? तू हवायस इथे सोन्या. खालीच तर जाऊन येतो मी पटकन आलो. तुम्ही सुरुवात तर करा. दादा अरे ऐक ना. अरे दादा ए ऐक ना. राघवा असा काय हा? हे बघा आई. बघ काय. शी बाई. ए बाळा ए. नंदू नंदू. हा नंदू. चला ग चला, आवरा लवकर. उष्टी हळद नवरीला पाठवायची आहे. अहो इंदू मावशी बघेल ना वाट नवरी. अगो ते हळकुंड बरं झालं आणलंस. चल, 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 चल. अरे अरे थांब. फोन आला. अरे थांब. अरे नको. अगं हो. अरे आज तरी फोन बाजूला ठेव. अरे हळद आहे तुझी. अगं महत्वाचा फोन आहे, वर्षाचा. उचलू रे होणाऱ्या बायकोचा फोन आहे. बोला वर्षा. उद्या लग्न आहे आपलं, तरी माझी आठवण येते तुला. रावत नाहीये ना? हो, कारण अजून मला हळद लागलेली नाहीये. नंदू, तुझ्या घरची उष्टी हळद आली का नाही अजून? अजून हळदीचा कार्यक्रमच सुरू झाला नाहीये. अय्या, म्हणजे तुझ्या घरचा कार्यक्रम जर 11 वाजेपर्यंत चालला तर त्यानंतर आमच्याकडे हळद येणार आणि मग आम्ही हळदीचा कार्यक्रम करायचा. नंदू, अरे रात्री जागरण झालं ना की माझे डोळे सुजल्यासारखे दिसतात रे. मग कसे येतील फोटो रे? ठीक आहे ना, मग लोकांना वाटेल की रडून रडून सुजलेत. नंदू. ओ पाठवतो, लगेच पाठवतो मी. ठीक आहे ठीक आहे. हा आणि मला सांग, कोण येणार आहे उष्टी हळद घेऊन? कोण येणार आहे म्हणजे उष्टी हळद घेऊन माझी ताई येणार आहे, रसिका ताई. अगं वर्षा आहे. हा, तुमची ओळख सुद्धा होईल नाही का? नाही मला नको, तू बोल वर्षाशी. नाही नको, तुमचं चालू द्या. बरं मला नंतर घेतो. बरं ठीक आहे. आणि काय रे, नवरदेव आहेस ना तू? घराबाहेर पडायचं नाहीये तुला आता. काय राणी काका, अहो इथे तिथे कुठे चालला तुम्ही? इथे हॅलो. बरोबर. पण नंदू, अर्धा तासात तुझ्या घरनं उष्टी हळद आली पाहिजे आमच्याकडे, कळलं? हो पाठवतो, लगेच पाठवतो. हे काय, या सगळ्या गेल्या कुठे? अर्ध्या तासात उष्टी हळद येते. एकदम छान जमतंय. नवऱ्याला मोठीच ठेवणं. आमच्या नवरीबाईला कुणाची नजर नको लागायला. झाला फोन माझा. चला पटापटा हळद लावा. हा अहो एवढी काय घाई आहे? तिकडे वर्षाकडे सगळे वाट बघतायत ना. बायको ओरडली वाटतं. सगळ्यांचं हसून झालं का? प्लीज लवकर हळद लावा. तिकडे उष्टी हळद पाठवायचे मला वर्षाकडे. ए ताई ताई, मी काय म्हणतो, तू पटकन हळद लाव, उष्टी हळद घेऊन जा. तूच जाणार आहेस ना? हो बाबा, मीच जाणार. काय उष्टी हळद घेऊन रसिका जाणार? हो का? काही प्रॉब्लेम आहे का माझ्या ताईचा? रसिकाला अजून कल्पना नाहीये वर्षाचं हे दुसरं लग्न आहे ते.
आई आणि तूच ठरवलंस ना सगळं. मला आता निदान हळद तरी घेऊन जाऊ दे. हो 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 आता जाऊ ना. हो मी नाही म्हटलं तरी तू काय ऐकणार आहेस माझं. नमस्कार कर. हो हो हो. आता आईच्या पाया पड. आई पाया पडतो, तुझ्याही पाया पडतो. लवकर हळद लाव ग बाई. आता मी ही उष्टी हळद घेऊन चालले. अरे हा ताई, वहिनीला पण बघायचं ना मला. हो पण ते काय, तू यानं मोबाईल घेऊन जा. त्यांचा ऍड्रेस मी तुझ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप केलं नाही का? अगं असं काय करतेस ग? म्हणजे तू इथे जर का मोबाईल विसरलीस तिकडे तुला उशीर होईल. सापडणार नाही. घेतलायस मोबाईल. चल. आणि तू सारखं सारखं उठायचं नाहीये त्या पाटावरनं. बस तिकडे बस. आई ह्याला बाहेर सोडायचं नाही. हो हो चल मी येते. तुझी छत्री घेऊन जाते. हो हो हो. ए दे ग बाई ती हळद दे. नंद्या उष्टी हळद घेऊन रसिका चालली. अरे तिला कळलं तर तुझ्या बायकोचं पहिलं लग्न झालंय म्हणून. वर्षाच्या सोसायटीच्या खाली बोर्डच लिहिला असेल ना आमच्या मुलीचं दुसरं लग्न आहे म्हणून. तुला सगळं खेळ वाटतो काय रे? काळजी करू नकोस, काही होणार नाही. आणि झालं तर? अहो किती प्रेम होतं चाललंय. आम्हाला पण हळद लावू द्या की. हो 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 लावा 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 लावा. अगदी हळद लावा, त्याला भरपूर हळद लावा. हे बघा, हे 2 खांब इथे लावाल आणि गेट पाशी सुद्धा लावायचे आहेत. आणि अजून सांगतो तुम्हाला, बघा हा फेन्स आहे ना, ते संपूर्ण लाईट अप करायचा आहे. तो संपूर्ण एरिया कॅप्चर करायचा आहे तुम्हाला. हा, आणि जितकं लवकर करू शकाल ना तितकं लवकर करा तुम्ही. आणि अजून एक गोष्ट, ऐको, सॉरी 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 मॅम, सॉरी, सिम्पली सॉरी. सॉरी काय म्हणताय? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. थँक्यू. नाही, तुम्हाला लागलं असं. सो सॉरी. नाही, लग्नाची तयारी दिसते. हो, माझ्या बहिणीचं लग्न आहे. अच्छा, तुमच्या बहिणीचं लग्न आहे का? माझ्याही भावाचं लग्न आहे. अच्छा, सोसायटीमध्ये अजून एक लग्न आहे, आम्हाला माहिती पण नाही. कसं कसं काय? 2 लग्न आहेत का? ओ मॅडम, कुठे जायचंय तुम्हाला? म्हणजे तुमच्या बहिणीचं नाव काय? वर्षा. अच्छा, माझ्या भावाचं लग्न म्हणजे नंदूचं लग्न. मी नंदूची बहीण. अरे रसिका. हा हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. या 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 या. हो मॅडम, इकडे इकडे या या. तुम्ही ऍडव्होकेट कर्णिक का? मीच मीच मीच. अच्छा, माझा मुलगा आणि तुमची मुलगी शाळेत एकाच वर्गात शिकतात. हो, नंदू म्हणाला होता. आणि खरं तर नंदू आणि वर्षाची भेट त्यामुळेच झाली. हो, बरंच झालं ना. माझ्या भावाला कोणीतरी लग्नासाठी पहिल्यांदा तयार केलंय. इतक्या वर्षात तो अजिबात तयार होत नव्हता. म्हणूनच खास तिला भेटायला आले मी. ही हळद म्हणजे फक्त एक कारण आहे. मला त्या मुलीला बघायचंय जिने नंदूला तयार केलंय लग्नासाठी. या या, सगळे तुमची वाटच पाहतात. या चला या या. अरे बाबा, सांभाळून या या या, वरून या. नाही नाही, डावीकडे घ्या पाटकर. नाही, तुम्ही मध्यभागी घेता. तुम्ही डावीकडे घ्या, डावीकडे घ्या. हा हा. ए मुलींनो, हे काय करताय ग? जरा जरा लाल रंग वाढवा ना, शुभ असतो. ठीक आहे ना एवढं? रंगाचे. हा हा, बरोबर बरोबर. आई गो, अगं बाई, किती गोडूला दिसतंय ग माझं पिल्लू. बघा. अगं बाई, किती छान दिसते नवरी मुलगी. नजर नको लागायला ग बाई. आता नवऱ्याची उष्टी हळद लागली ना की आणखी खुलून दिसशील. हा काय हो? उष्टी हळद म्हणजे काय? खाऊन उरलेली देतात का? चिंगी बाळा, हे बघ, आता नंदू काकांना हळद लागणार. मग ती हळद आपल्या घरी येणार आणि ती उष्टी हळद आपण आपल्या आत्तूला लावायची. त्याला म्हणतात उष्टी हळद. तिला बसव, वर्षाला बसव. या बस वर्षा, बस. या ये रे ये राजू, ये ये. ये ये बस. बस बस. या, ठेव समोर. ये रे राजू, लवकर आलास. आपण सगळे जण जमलो. अर्ध्या तासात येणार होती ना ग हळद?
कुठे उष्टी हळद? अगो बाई, हो का ताई साहेब, या 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 या. ही माझी सून आनंदी. नमस्कार. नमस्कार. आणि मी नवरीची आई सुलक्षणा. नमस्कार. हो, या 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 ताई साहेब, या या. अगं बाई, तुम्ही वर्षाच्या नणंदबाई का? या माझ्या विहीणबाई बरं का. नमस्कार. नमस्कार. या ताई साहेब. आनंदी चिवडा चिवडा घेऊ ताई साहेब. नाही, नको नको, मी फक्त माझ्या वहिनीला बघायला आले. काय हो ताई साहेब, जरा घेतला असताना चिवडा. ऐका ना ताईसाहेब नका ना म्हणू, रसिका. रसिका आहे माझं नाव. अगं बाई, बरं रसिका ताई साहेब. अरे देवा, अजून उष्टी हळद पोचली नाही तरी नवरी पाटावर बसली सुद्धा. मी खास तुला भेटायला आले. ताई साहेब बसा ना. या ताई साहेब. ताई साहेब, अगं बाई बसलात का? बरं ठीक आहे. मी खालीच बसल्या. अगं बाई, हे अगदी आमच्या आनंदीसारखं आहे हा. म्हणजे नणंद आणि भाऊजेची चांगली गट्टी जमणार आहे. आल्या आल्या वहिनीच्या बाजूला बसल्यात. वर्षा, थँक्यू. आज तुझ्यामुळे मला माझ्या भावाचं लग्न बघायला मिळतंय. इतकी वर्ष आई त्याला इतक्या मुली दाखवते ना, पण त्याला कोणी पसंतच पडत नव्हती. हा, एक त्याच्या कॉलेजमध्ये मुलगी होती, तीच आवडली होती त्याला. त्याच्यानंतर कोणी आवडेच ना. रसिका ताई, ही कॉलेज मधली मुलगी मीच आहे. अच्छा, तर माझा भाऊ तुझ्यासाठी 13 वर्ष थांबला होता. शेवटी तूच आलीस त्याच्या आयुष्यात. तूही थांबलीस ना 13 वर्ष. थोडा उशीर का होईना, तुम्ही भेटलात ना. अगं जोड्या अशाच बनतात, हो की नाही हो? खरंय खरंय ताई साहेब. अहो, मी या दोघांना जेव्हा सोबत असं पाहिलं ना, तेव्हा मला वाटलं यांची जोडी फार सुरेख दिसणार आहे, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा. बरं आनंदी, आपण हळदीच्या समारंभाला सुरुवात करूया. हो हो हो. घे ती उष्टी हळद घे. बस आई. हो हो. आई घ्या, लाव. नाही ग बाई, तू लाव, तू लाव. माझी आई. माझी तुला. नाही नाही, मी नाही, तुम्ही लावा. नाही ग, पहिला मान तुझा. आई अहो. अगं तू लाव ना, त्या एवढं सांगतायत ना. आणि ती कधीपासून पाटावर बसलीये, जा लाव. मी पण लावू हळद? हो, तू पण लाव हळद. अगो बाई, करवली बाई. हे घे बाळा, ये ये पुढे लाव. ताई साहेब, नात माझी 7 वर्षाची. आई लाव. चल ग दुर्गा, चला ग मुलींनो, चला. आम्ही लावतो, पण राघव कुठे राहिला? नाही म्हणजे त्याचा मान आधी ना, मग आम्ही लावतो. त्यांची कामं काही संपत नाही, कोलते वहिनी. मी काय म्हणते, ते येतील, तुम्ही सुरुवात करा, लावा.
नाही ठीक आहे, पण मग नणंदबाईंचा मान आधी. तुम्ही लावा. खरंच ताई, लावा तुम्ही. हळद लावा. हे वर का नाही येते?